दबंग मी तर म्हणजे जास्त कधी बघितलं नव्हतं पळताना, पण आपण मथुर मध्ये फेरा काढला तेव्हा बघितला आणि त्याच्या आधी एक घोड्यामध्ये बघितलं होतं, दादाने व्हिडिओ पाठवला होता. दबंगला खूप स्पीड आहे, म्हणजे जसा आज कॉकटेल जसा पळाला खालनं तर वरपर्यंत तसाच दबंग पण पळतो आणि जसा दोरा येईल तसा दबंगला जास्त स्पीड आहे. म्हणजे काही जण बोलतात का नाशिकचा बैल शेंड्यावरती कमी होतो, पण दबंगची एक वेगळीच खासियत आहे, जसा धागा येईल तसा वाढतोय बैल आणि खूप चांगला असा पळतो, आतनं गाडी ओढतोय बैल. नक्कीच जात होतात मैत्रीपूर्ण शर्यती होतात आपल्या, आणि सर्व आपले जे पण पैरे असतात सर्व मैत्री खात्यातच केलेले असतात. त्याच्यामुळेच कधी कधी नियोजन घडतं आपला, कारण की आपण दोस्तीच जपत आलोय. दुसरं काय या क्षेत्रात आपण बाकी काय कधी कोणाकडून 1 रुपया पण घेतला नाही आणि ते पण नाही केलं. म्हणजे वायदेविषयी तर आपण कधी म्हणजे 1 रुपया कोणाचा आजपर्यंत बघितला नसेल. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या मैदानात दिसले शांताराम बागुल 500 यांचा दबंग. दबंग आपल्याला बघायला भेटला मथुरच्या पैऱ्यात पनवेल येथील मोह मैदानात, आणि तिथे चांगली गाडी पळाली मथुर आणि दबंगची. कारण का कमेंट्समध्ये लोक बोलत होते छान गाडी, स्पीड खूप होता गाडीला. दादा, आज उसाटणे मैदान होता आणि आपल्या आपल्या दबंग सोबत पैरा कोण होता? पैरा बटन होता, आपल्या दादानीच बघितलेला होता, राहुल दादानी. राहुल दादानी. आणि आम्ही जे काही इथं मुंबईमध्ये असेल, मथुर बरोबर फेरा असेल, तर राहुल भाऊचे आशीर्वादाने किंवा त्यांच्या प्रयत्नातून आम्हाला इथं ह्या दोन्ही खेळामध्ये खेळण्याचा मान मिळाला. दबंग घाटावरती कुठेतरी चर्चेत होताच, कारण का त्याला 5 लाखाचे 4 घोडे बदलले आणि त्याच्यामध्ये तो घोड्यांना सुद्धा ऐकला नाही. आणि आज त्यांनी दाखवून दिला, मोह मैदानात सुद्धा मथुर सोबत चांगला पळाला आणि आज उसाटणे मैदानात सुद्धा चांगली गाडी पळाली. काय बोलाल? हो, तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. घाटावर बी त्यांनी चांगल्या गाड्या मारल्या, त्यांनी पळायला लागला, अजून एकदा बी मार खाल्लेला नाही. आणि 4 घोडे बदलले, आता परत एक 5.5 लाखाचा घोडा घेतला. आता चालू आहे काही रुटीन, पण याच्या मागच्या घोड्यांना सुद्धा तो पळून देत नव्हता, घोड्यांच्या पुढंच पळायचा, त्याच्यामुळं घोडे बदलायला लागले. आणि मथुर बरोबर जर फेरा दिला ते सर्व श्रेय राहुल भाऊला देतो. राहुल भाऊनी कोणती नाहीतर या खेळामध्ये वायदी हा विषय आम्ही म्हणणार नाही, पण हे चालतं. पण राहुल भाऊनी कोणती अपेक्षा न करता सो खर्चाने गाडी पाठवून आम्हाला बोलून आणि मथुरचा फायरा दिला. इथं जेवढे कार्यकर्ते किंवा बैलाबरोबर राहते त्यांची सोय वगैरे, खाण्यापासून तर राहण्यापासून सर्व राहुल भाऊ करते. असे दोस्तीचं राज्यातला राजा माणूस राहुल भाऊ असं मी मानतो. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज शुभम दादा सुद्धा आहेत आणि आपल्या मथुर नंतर जर कोणी असेल तर कॉकटेल, आणि आज सुद्धा त्यांनी सुद्धा गुलाल घेतला. कॉकटेल तर एकच नंबर पळाला आज. म्हणजे आम्हाला उत्सुकता होती पाहायची. आम्ही गाडी सोडायलाच खाली होतो, तेव्हा तळापासून तर शेंड्यापर्यंत त्यांनी तीच गती लावली. दुसरा मी तर म्हणतो मथुर तयार होईल कॉकटेल. आणि मयूर भाऊची ही निवेदन पद्धत एकदम चांगली आहे. अशीच निवेदन मयूर भाऊचं राहो, अशी शुभम भाऊ अशी त्र्यंबकराज चरणी प्रार्थना करीतो. त्र्यंबकेश्वरून आपण इथपर्यंत येतो मुंबईपर्यंत, आणि प्रत्येक मालकाची इच्छा असते की आपल्या बैलाच्या अंगावरती गुलाल असावा. आणि आज राहुल दादांचं नियोजन होतं आणि तुम्हाला गुलाल भेटला. काय 2 शब्द बोला? हेच तर शुभम भाऊ आणि राहुल भाऊचे आम्हाला विनंती करून का तुम्ही या, आम्ही सर्व इथले नियोजन करू. मागच्या फेऱ्याला नाताय, पण आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि इथं उतरत आहे, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं गाडी उतरवतो आणि खेळतो. आता 26 जानेवारीला मोठा मैदान होतोय, त्या मैदानात आपला दबंग दिसेल का? आता हे मयूर भाऊ असेल, राहुल भाऊ असेल, यांचे शुभम भाऊ असेल,
यांनी जर नियोजन केलं नियोजन केले तर आम्ही निश्चित येऊ. नक्कीच. आजच्या शर्यतीबद्दल तुम्हाला शुभेच्छा. आणि शुभम Thank you. दादा, आपल्या दबंग बैलाच्या आज शर्यतीबद्दल 2 शब्द बोला. दबंग मी तर म्हणजे जास्त कधी बघितलं नव्हतं पळताना, पण आपण मथुर मध्ये फेरा काढला तेव्हा बघितला. आणि त्याच्या आधी एक घोड्यामध्ये बघितलं होतं, दादाने व्हिडिओ पाठवले होता. दबंगला खूप स्पीड आहे, म्हणजे जसा आज कॉकटेल जसा पळाला खालनं तर वरपर्यंत, तसाच दबंग पण पळतो. आणि जसा दोरा येईल तसा दबंगला जास्त स्पीड आहे. म्हणजे काही जण बोलतात का नाशिकचा बैल शेंड्यावरती कमी होतो, पण दबंगची एक वेगळीच खासियत आहे. जसा धागा येईल तसा वाढतोय बैल आणि खूप चांगला असा पळतो, आतनं गाडी ओढतोय बैल. नक्कीच दादा, आता शुभम दादा तुम्हालाच विचारतो मी, आपला मथुर आणि दबंगचा फेरा पडला होता. दादा पण बोलले होते जर इच्छा असेल तर नक्कीच फेरा करू, पण कधी तो योग पुन्हा येईल का? तो फेरा होता शर्यतीसाठी. येईल ना, कारण की दादांचे आणि आमचे घरचे संबंध आहेत दादासोबत. आणि कारण की जो बैल, तो आपण आधी पण बोललोय, जो बैल पळतो त्याला मथुर मध्ये 100% आपण पळवतो. कधी झालं नियोजन तर 100% ही गाडी पळताना पण दिसेल. नक्कीच दादा, तुम्ही जेव्हा नियोजन करता तेव्हा तुमची मैत्री झळकून येते, कारण तुम्ही प्रत्येक जेव्हा नियोजन कॉकटेल सोबत असो किंवा मथुर सोबत असो, एक मैत्री जपता. शर्यत जिंक किंवा हार याला तुम्ही महत्व देत नाही. काय बोलाल त्याबद्दल? कारण की आता जेवढं पण शर्यती होतात, मैत्रीपूर्ण शर्यती होतात आपल्या. आणि सर्व आपले जे पण पैरे असतात सर्व मैत्री खातीरच केलेले असतात. त्याच्यामुळेच कधी कधी नियोजन घडतं आपला. कारण की आपण दोस्तीच जपत आलोय, दुसरं काय या क्षेत्रात तर आपण बाकी काय कधी कोणाकडून 1 रुपया पण घेतला नाही आणि ते पण नाही केलं. म्हणजे वायदेविषयी तर आपण कधी म्हणजे 1 रुपया कोणाचा आजपर्यंत बघितला नसेल. दादा तुम्हाला विचारतो, कारण का त्र्यंबकेश्वरला तुम्ही काय म्हटलं, राहुल दादांची भेट झाली आणि तिथं आमची मैत्री झाली. म्हणजे मैत्री ही पूर्णपणे जपतात. आणि तुम्ही सांगितलं की बैल हवाय, आज ना उद्या थोडं मागं पुढे होतं, पण राहुल दादा तुमच्या शब्दाला मान देतात. काय बोलाल? नाही, एकदम दोस्ती लाईक मनुष्य म्हणजे राहुल भाऊ. आणि जो शब्द दिला तर पूर्णपणे पाळतात ते. असे राहुल भाऊला ह्या क्षेत्रामध्ये मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचे दोन्ही तिन्ही जे काही नंदी असतील तेवढे नंदी याच्यापेक्षा जोमाने गाड्या जिंकतो आणि शरद हो असे मी त्र्यंबकराज करणी प्रार्थना करीतो. आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस आता नगरसेवक हो असे मी प्रार्थना करतो आणि नगरसेवक होतील अशी आशा आहे. नक्कीच. आमच्या फॅन्स लोक, आमच्या युट्यूबरचे सुद्धा राहुल दादांना आशीर्वाद विश असेल की त्यांनी नगरसेवक व्हावा आणि लोकांची सेवा करावा. आता सुद्धा करतातच ते आणि पुढे तर आणखीन करतील. शुभेच्छा तुम्हाला आजच्या शर्यतीबद्दल.